आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। मुरबाडमध्ये राहणाऱ्या मोनिका भोईर या घरात पडल्यानं त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला मार लागला होता। यामध्ये त्यांच्या मेंदूला अंतर्गत इजा झाल्यानं त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांची प्रकृती खालावल्यानं आणि असह्य वेदना होत असल्यानं त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करायचं होतं। मोनिका भोईर वेदनांनी अक्षरशः विवळत होत्या, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी 108 रुग्णवाहिकेला दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सतत 5 तास फोन केले, मात्र रुग्णवाहिका काही आली नाही। अखेर शिवाजी रगडे या तरुणाच्या प्रयत्नांनी 5 तासानंतर त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली। आज पुन्हा एकदा मुरबाड येथे राहणारी मोनिका भोईर ही महिला कुठून तरी पडली व तिला डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली, म्हणून एका खाजगी वाहनाने तिला काल रात्री मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं। पण तिच्या मेंदूला इजा झालेली असल्याकारणाने तिला पुढील हायर सेंटरला पाठवायचं होतं। दुपारी 12 ते 12:30 पासून त्याचे नातेवाईक सातत्याने 108चा पाठपुरावा करत होते, पण त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही। असा ते वाट बघत होती। जेव्हा एका अनोळखी व्यक्तीकडनं मला ही माहिती मिळाली, जेव्हा इथे आम्ही आलो, आरडाओरड केली, गोंधळ केला, तेव्हा जाऊन त्यांना ती रुग्णवाहिका मिळते। आपल्या देशात अर्ध्या तासात पिझ्झा येतो, 5 तासात मुंबईहून नागपूरला जाता येतं, मात्र एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेची 5 तास वाट पाहावी लागते। ही शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया, उल्हासनगर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।